माझा जन्मसिद्ध हक्क आहे तो मी मिळवणार अशी घोषणा करणे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरीमधील चिखली गावी झाला. लोकमान्य टिळकांचे खरे नाव केशव होते आणि बाळ हे टोपण नाव होते. टिळकांच्या वडिलांचे नाव गंगाधर आणि आईचे नाव पार्वतीबाई होते. लोकमान्य टिळक हे भारत लढ्यातील मुक्ती स्वातंत्र्य सेनानी राजकारणी लेखक होते म्हणून त्यांचा लोकमान्य या उपाधीने उल्लेख करतात. लहानपणापासून टिळक हे अत्यंत हुशार विद्यार्थी होते. त्यांचा गणित हा आवडता विषय होता. टिळक व आगरकर यांनी टिळकांना लहानपणापासून अन्याबद्दल चीड होती. त्यांचे गुरु त्यांना सूर्याचे पिल्लू म्हणायचे. लोकांना एकत्र आणून त्यांच्या मनामध्ये राष्ट्रत्वाची भावना निर्माण करण्यासाठी गणेश उत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पहिला शिवजयंती उत्सव 1896 मध्ये रायगडावर साजरा केला गेला. 1908 मध्ये ते राजद्रोहाच्या नावाखाली 6 वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा झाली. 1914 मध्ये ते मायदेशी परतले. जय हिंद, जय महाराष्ट्र.